बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरा खुर्द येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत गेल्या 2 वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याचा आरोप पालकांनी केलाय। त्यामुळे शाळेतील वर्ग रिकामे असून 25 ऑगस्टपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास गट शिक्षण अधिकारी कार्यालयातच शाळा भरो आंदोलन करण्याचा इशारा पालक आणि ग्रामस्थांनी दिलाय। खामगाव तालुक्यातील हिवरा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे। दरवर्षी शिक्षण विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक देऊन वेळ मारून नेली जाते, परंतु ही मलमपट्टी थांबवून कायमस्वरूपी व गुणवत्तेवर आधारित शिक्षक द्यावेत अशी ठाम मागणी ग्रामस्थांची आहे। नियमित शिक्षण मिळत नसल्यामुळे नाईलाजानं गरीब पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाठवावं लागतं। शाळेच्या अकार्यक्षम मुख्याध्यापिका विद्यावती बोंबटकार यांची बदली करून 2 नवीन शिक्षक देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। याची शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसेल तर पंचायत समितीत शाळा भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालक वर्गाकडून देण्यात आला आहे। आता तर अशी परिस्थिती झाली की लोकांनी कंटाळून आपले मुलं इंग्लिश शाळेमध्ये टाकावं लागणं पडून राहिले आणि त्यांना त्याच्यातून एक पॉईंट मिळाला की मुलं कमी होऊन राहिले शाळेतून, म्हणून आम्ही शिक्षक म्हणजे परंतु आमची पटसंख्येनुसार सुद्धा शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही आहेत। यासाठी लोकांचं एक संभ्रम निर्माण होऊन राहिला गावामध्ये की परिस्थिती नसताना सुद्धा इंग्लिश शाळेमध्ये मुलांना टाकण्याची ही वेळ त्यांच्यावर येऊन राहिली। 16 तारखेपासून मुलांना शाळेत पाठवणंच बंद केलं, कारण की जर असं नेहमीच जर चालत राहिलं तर मुलांना असं पाठवून काही फायदाच नाही शाळेमध्ये। त्यासाठी आम्ही त्यांना शाळेमध्ये आता जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आम्ही पाठवणार नाही। आमचा सर्व पालकांचा एक असा निर्णय केला आम्ही गावकऱ्यांनी मिळून।